श्रीराम समर्थ. माणसाने आपल्या जीवनात काय साधावं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता यांच्याच मागे सर्वजण जात असतात आणि त्यासाठी वाटेल त्या बरा वाईट मार्गाचा उपयोगही करत असतात. केवळ स्वार्थ त्यांच्या डोळ्यापुढे असतो. आयुष्यात काही निराळे ध्येय, उच्च ध्येय असते हे त्यांना माहीतच नसते. स्पर्धेच्या जगात त्यांची सतत धावपळ चालू असते. पण ही घोडदौड कशासाठी याचं मात्र उत्तर त्यांच्याकडे नसतं. आज माणसाने एका तासात हजारो मैल प्रवास करण्याची साधनं निर्माण केली, पण सर्वात लांबचा आणि न संपणारा प्रवास त्यांना माहीत नसतो. अशा प्रकारे अनंताच्या प्रवासाची हौस थोड्यांनाच असते. बाकी सर्व आपले बायका, मुले, प्रपंच आणि आपले वैभव ह्यात गुंतून पडलेले असतात. असाच मोठ्या टापटिपीने हिशीपेनी तो संसार करणाऱ्या एका माणसाचं व्यक्तिचित्र ह्या विष्णुदासांनी आपल्याला एका अभंगामध्ये व्यक्त केलेलं दिसतं. जणू हा मनुष्य म्हणजे प्रपंचाला जुंपलेला बैलच असतो. अहो, दुसऱ्याला नमस्कार करायला, हरिस्मरणास करायला त्याला वेळ नसतो, पण तो कधी बायकोची मर्जी मोडत नाही. गाडी, माडी, घोडी, पगडी ह्याच्यातच त्याचं मन हे गुंतलेलं आहे. तो पैसा वाढवत राहतो आणि आपल्याला सगळ्यांनी काका साहेब, मामा साहेब असं म्हणावं, मान द्यावा असं त्याला वाटत असतं. आणि एकीकडे मात्र तो संतांचा अपमान करत असतो. म्हणून त्या पदाच्या ओळी काय आहेत? शिकला बात बेत सारा, जुंपला बैल संसारा. शिकला बात बेत सारा, जुंपला बैल संसारा. स्नान संध्या जप तीर्थाटन, पुराण कीर्तन वरजी. धर्म वाढीना कदा, मोडीना बायकोची मर्जी. शिकला बात बेत सारा, जुपला बैल संसारा. जुपला बैल संसारा. घाण्याला जसा बैल जुंपलेला असतो तसा सामान्य पुरुष हा आपल्या संसाराला जुंपला गेलेला असतो, पण त्याचं ध्येय त्याला सापडत नाही किंवा तो शोधाचा प्रयत्नही करत नाही. म्हणून सगळे संत आपल्याला सांगतात की आपल्याला सगळ्यांना अनंताच्या प्रवासाला जायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी शिदोरी ही तयार ठेवा. जय जय राम कृष्ण हरी.